नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट्स घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिन मध्ये। महापौरांचा सीमा प्रश्नावर मोठा दावा, बेळगाव कन्नड भाषेशी बद्ध असल्याचा ठराव मंजूर। ठरावावरून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक आक्रमक। खानापुरात मराठी शिक्षक पदाचा प्रश्न ऐरणीवर, 195 रिक्त पदे भरतीत समाविष्ट करण्याची मागणी। महाराष्ट्र एकीकरण समितीचा आंदोलनाचा इशारा। सीमा प्रश्नावरून महापालिकेत खडाजंगी, ठरावाच्या मागणीसह विकास निधीवरून सत्ताधारी विरोधक आमने सामने। विरोधी गटातील काही नगरसेवकांकडून महापालिकेत ठिय्या आंदोलन। सीमा प्रश्नावर बेळगाव महापालिकेत राडा, महाराष्ट्र एकीकरण समितीचा ठरावाला कडाडून विरोध। बेळगाव महापालिकेच्या सभेत कर्नाटकाच्या अविभाज्य भागाचा ठराव। बेळगाव महापालिकेच्या सभेत कर्नाटकाच्या अविभाज्य भागाचा ठराव मांडण्यावरून गदारोळ। जनतेने विचार करून प्रतिनिधी निवडावा, सीमा प्रश्नाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातच। रियाज किल्लेदारांवर शुभम शेळकेंचा घणाघात। बिदर येथील 83 लाखांच्या दरोडा हत्येचा छडा, 19 महिन्यांच्या तपासानंतर आंतरराज्य आरोपी जेरबंद। 16 गुन्ह्यात आरोपी वॉन्टेड। बेळगावात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला, 3 ठिकाणी शेल्टर उभारण्याची मागणी। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या फ्लायओव्हर प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे। संकम हॉटेलपासून अशोक चौक मार्गे राणी चन्नम्मा चौकापर्यंत फ्लायओव्हर उभारण्यात येणार असून या प्रकल्पाचं काम नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी ही माहिती दिली। बेळगाव महापालिकेची तब्बल 3 महिन्यानंतर सर्वसाधारण सभा पार पडली। मात्र सभा सुरू होताच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून सभागृहात वातावरण तापलं। बेळगाव हे कर्नाटक राज्याचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव करण्याच्या मागणीवरून विरोधी गटातील नगरसेवकांनी जोरदार गदारोळ केला। सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना महापालिकेने अशा प्रकारचा ठराव करू नये अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी घेतली। महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे आणि शिवाजी मंडोळकर यांनी या ठरावाला जोरदार विरोध केला। यामुळे सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान महापौर प्रीती कामकर यांनी कर्नाटक राज्यातील बेळगाव हे कन्नड भाषेशी बद्ध असल्याचा ठराव मंजूर केला। मात्र या ठरावाला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी स्पष्टपणे विरोध दर्शवला। सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्न प्रलंबित असताना महापालिकेतील या ठरावामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे। त्यामुळे बेळगाव महापालिकेतील या घडामोडींकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे। बेळगाव शहर आणि हुक्केरी तालुक्याची तहान भागवणाऱ्या हिडकल धरणाने पूर्ण क्षमतेची पातळी गाठली आहे। 51 टीएमसी क्षमतेचं हे धरण 100% भरलं असून पाऊस वाढल्यास अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यासाठी येत्या 1-2 दिवसात धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत। कर्नाटक सरकारकडून राज्यात 15,000 शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे। बेळगाव विभागासाठी यापूर्वी 831 पदे मंजूर करण्यात आली होती। मात्र 12 ऑगस्टच्या भरती अधिसूचनेत मराठी आणि इतर अल्पसंख्याक माध्यमांच्या रिक्त पदांचा समावेश नसल्याचा समितीचा आरोप आहे। खानापूर तालुक्यात तब्बल 297 शिक्षक पदे रिक्त असून त्यापैकी 195 पदे मराठी माध्यमाची आहेत। मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे माध्यम निहाय रिक्त पदांनुसार भरती करून 195 मराठी शिक्षक पदांचा तातडीने समावेश करावा अशी मागणी समितीने केली आहे। मराठी माध्यमातून डीएड आणि बीएड पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांना भरतीमध्ये समान संधी द्यावी अशी ही मागणी करण्यात आली। शासनाने मागणीवर तातडीने निर्णय न घेतल्यास विद्यार्थी आणि पात्र उमेदवारांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलाय।
विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरात रस्त्याच्या कडेला 63 वर्षीय निवृत्त शिक्षकाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या परिस्थितीवरून हत्येचा संशय व्यक्त केला जात असून इंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केलाय. बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सीमा प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. गेल्या 3 महिन्यांपासून कन्नड संघटनांकडून बेळगाव हे कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव मंजूर करण्याची मागणी केली जात आहे. आज मंगळवारी झालेल्या सभेच्या सुरुवातीलाच या मुद्द्यावर चर्चा रंगली. महापौर प्रीती कामकर सभागृहातून निघून गेल्यानंतरही वाद सुरूच राहिला. विरोधी गटातील काही नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले, तर सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत त्याला प्रत्युत्तर दिलं. शहराच्या विकासासाठी आधी राज्य सरकारकडून निधी आणा, त्यानंतर सीमा प्रश्नाच्या ठरावावर चर्चा करू, अशी भूमिका सत्ताधारी नगरसेवकांनी घेतली. तसेच काँग्रेस सरकारने बेळगावच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. एकीकडे सीमा प्रश्नावरील ठरावाचा दबाव, तर दुसरीकडे विकास निधीचा मुद्दा, यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे महापालिकेची सभा चांगलीच गाजली असून ठरावाबाबत पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगावातील गुडशेड रोडच्या दूरवस्थेचा प्रश्न अखेर ऐरणीवर आलाय. तब्बल 7 वर्षांपासून खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यासाठी रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी केली. विशेष म्हणजे निवेदनानंतर अवघ्या काही वेळातच महापालिका प्रशासनानं जेसीबीच्या माध्यमातून रस्ता समतलीकरणाचं काम सुरू केलं. त्यामुळे रहिवाशांना काहीसा तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी कायमस्वरूपी रस्ता कधी होणार हा प्रश्न मात्र अद्याप कायम आहे. गेली 60 वर्षे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग असल्याचा ठराव महापालिकेत करण्यात आलाय. मात्र आता बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव करण्याचा प्रयत्न झाल्याने महापालिकेतील वातावरण चांगलेच तापले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे आणि शिवाजी मंडोळकर यांनी या ठरावाला तीव्र विरोध केला. सीमा प्रश्नाचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना महापालिकेच्या सभागृहात या विषयावर चर्चा करून ठराव मंजूर करणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. महापालिकेच्या कायदेतज्ञांनीही या विषयावर महापालिकेत चर्चा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तरी देखील या विषयावर सभागृहात चर्चा करण्यात आली, असा आरोप रवी साळुंखे आणि शिवाजी मंडोळकर यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्न प्रलंबित असताना महापालिकेने अशा प्रकारचा ठराव करण्याचा आग्रह धरणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे. या ठरावामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून या निर्णयावरून आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी गजबजल्या आहेत. नागमूर्ती, फुले, फळे, हळद कुंकू आणि फराळाच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. पावसाचा जोर वाढला असला तरी सणाच्या तयारीतील उत्साह मात्र कायम आहे. बेळगाव महापालिकेतील एका व्हिडिओवरून महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती सीमा भागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी नगरसेवक रियाज किल्लेदार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासासह जनतेच्या प्रश्नांवर काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे बेळगावच्या जनतेने मतदान करताना विचार करून सर्व भाषिक आणि सर्व समाजांना सोबत घेऊन काम करणारा जबाबदार प्रतिनिधी निवडावा, असे आवाहन शुभम शेळके यांनी केले. महापालिकेत लोकांच्या प्रश्नांवर काम करणारे प्रतिनिधी पाठवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बेळगावचा सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून बेळगाव कोणाचे याचा अंतिम निर्णय न्यायालयच घेईल, असे त्यांनी सांगितले. याचवेळी कर्नाटकातील उर्दू भाषिकांच्या प्रश्नांवरही त्यांनी आवाज उठवण्याचे आवाहन केले. उर्दू शाळा, शिक्षक भरती आणि उर्दू भाषेशी संबंधित प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडावी, तसेच आपल्या भाषिक समाजाच्या प्रश्नांसाठीही आवाज उठवून जनतेची कामे करावीत, असा टोला त्यांनी लगावला. बेळगावच्या विकासासह सीमा प्रश्न आणि भाषिक प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांना शेळके यांच्या वक्तव्यामुळे आणखी धार येण्याची शक्यता आहे. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते, गटारी, शाळा, पाणी आणि विद्युत सुविधांची दुर्वस्था झाल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष RM चौगुले यांनी केलाय. विकासाच्या नावाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी नेमके कुठे आहेत
असा सवाल करत चौगुले यांनी प्रशासनाने लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली आहे. बिदर शहरातील एसबीआय बँकेच्या एटीएम समोर एसएमएस कंपनीच्या एटीएम व्हॅनमधून रोकड नेत असताना झालेल्या गोळीबार, हत्या आणि 83 लाख रुपयांच्या दरोडा प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलाय. बिदर जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप गुंटी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 19 महिन्यांच्या तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे 2,46,140 किलोमीटर प्रवास करून 365 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई, दिल्ली, बिहार, तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, अरुणाचल प्रदेश तसेच नेपाळमधील पोलीस यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला. प्रदीप गुंटी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने केलेल्या कारवाईत अटक आरोपी 4 राज्यातील हत्या आणि दरोड्यांच्या 16 गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या कारवाई दरम्यान काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सहकार्य करणाऱ्या विविध राज्यातील पोलीस यंत्रणा, दूरसंचार सेवा पुरवठादार, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिकांचे बिदर पोलिसांनी आभार मानले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुत्र्यांचे हल्ले, सततचा भुंकण्याचा आवाज, वाहनांचे नुकसान तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शहरातील 3 ठिकाणी भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र शेल्टर उभारण्याचे आश्वासन दिले होते. या योजनेची तातडीने अंमलबजावणी करून नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवापासून दिलासा द्यावा अशी मागणी BS गविमठ यांनी केली आहे. शहरात मागील आठवडाभरात 2 वृद्धांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करून चावा घेणे, वाहन चालकांच्या मागे धावणे आणि रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजात भुंकणे असे प्रकार वाढले आहेत. महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी असल्याने सध्याच्या उपाययोजना पुरेशा ठरत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवतानाच नागरिकांची सुरक्षितता, प्राणी कल्याण आणि स्वच्छता या तिन्ही बाबींचा समतोल साधून प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. शिरसी येथील सालकणीहून शिरसीकडे जाणारी बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबाला जाऊन धडकली. सालकणी परिसरात घडलेल्या या घटनेमध्ये सुदैवाने बसमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार बस प्रवासात असताना अचानक स्टीअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला जात वीज खांबाला जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. घटनेच्या वेळी बसमध्ये अनेक प्रवासी होते, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या 4 स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी महापालिका सभागृहात पार पडली. प्रत्येक अध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने 4ही अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून 3 तर उत्तर मतदारसंघातून एका अध्यक्षाची निवड झाली. कर स्थायी समितीपदी रमेश मैल्यागोळ, आरोग्य स्थायी समितीपदी राजू भातकांडे, बांधकाम स्थायी समितीपदी श्रीशैल नाकाडी, लेखा स्थायी समितीपदी सारिका पाटील यांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी उपमहापौर हनुमंत कोंगाळी, मनपा आयुक्त कार्तिक एम, कौन्सिल सेक्रेटरी रमेश बडिगेर यांच्यासह समित्यांचे सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्षांचे महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
बेळगाव शहरात L&T कंपनीच्या पाईपलाईन कामामुळे अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून खुदाई, खड्डे आणि अपूर्ण कनेक्शनच्या कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाईपलाईननंतर रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी कंपनीची असतानाही अनेक ठिकाणी रस्ते अद्याप दुरुस्त झाले नसल्याचा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित करण्यात आला. नगरसेवक शंकर पाटील यांनी खोदलेले रस्ते तातडीने डांबरीकरण करून पूर्ववत करावेत अशी मागणी केली. गणेशोत्सव संपेपर्यंत L&T कडून सुरू असलेली रस्त्यांची खुदाई थांबवावी तसेच अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी करण्यात आली. महापौरांनी संबंधित कंपनीला कामे पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत आणण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील निधीच्या कथित गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी मंत्री बी नागेंद्र यांच्या विरुद्ध ईडीने PMLA अंतर्गत कारवाई केल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तपास यंत्रणांच्या आरोपानुसार महामंडळाचा सुमारे 89 कोटी 62 लाख रुपयांचा निधी बेकायदेशीररित्या वळवण्यात आला असून सीबीआयच्या तपासातही कथित गैरव्यवहाराची बाब समोर आली आहे. ईडीने नागेंद्र यांच्याशी संबंधित सुमारे 8 कोटी 7 लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तांवर PMLA अंतर्गत तात्पुरती जप्तीची कारवाई केल्याचे नमूद केले आहे. एसटी समाजाच्या विकासासाठी राखीव निधीचा गैरवापर झाल्यास तो अत्यंत गंभीर प्रकार असून संपूर्ण रकमेचा हिशोब जनतेसमोर यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या कर्नाटक सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. नागेंद्र यांनी आरोप नाकारले असून अंतिम दोष न्यायालयातील प्रक्रियेत निश्चित होईल. मात्र प्रकरणाचा पारदर्शक तपास होणे आवश्यक असल्याचे सरनोबत यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेळगावात भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले अहोरात्र धरणे आंदोलन मंगळवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. बेळगाव व चिक्कोडी जिल्हा भाजपच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 17 ऑगस्टपासून सुरू असलेल्या या आंदोलनातून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी, प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात आणि मंत्री नागेंद्र यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात भाजपचे आजी माजी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. माजी आमदार संजय पाटील यांनी काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत शेतकरी संकटात असताना त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बेळगाव शहरातील रुक्मिणीनगर येथील नवदुर्गा अय्यप्पा स्वामी मंदिरात गो सन्मान आव्हान अभियान अंतर्गत गो संरक्षण आणि गो सन्मानाबाबत जनजागृतीसाठी 16 ऑगस्ट रोजी विशेष बैठक व विचार विनिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वृंदावनहून आलेले परमपूज्य श्री श्री गोपालानंद सरस्वती स्वामीजी यांच्या उपस्थितीत गोवंशाचे महत्त्व, गो संरक्षण आणि गो सन्मानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बेळगाव जिल्ह्यात स्वाक्षरी संकलन अभियान राबवून अधिकाधिक नागरिकांना जोडण्याचा तसेच विविध भागात अभियान व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभियानाच्या पुढील टप्प्यात 17 डिसेंबर 2026 रोजी बेंगळूर येथे कार्यक्रम होणार असून संकलित स्वाक्षऱ्या संबंधित प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातून सुमारे 10,000 नागरिकांना बेंगळूर येथील कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला विविध शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अय्यप्पा स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त गडहिंग्लज येथे विविध उपक्रमांनी जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. संयुक्त भीमनगर व अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कर्नाटकातील दलित नेते व समाजसेवक मल्लेश चौगुले यांचा महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य आणि सामाजिक कार्यातून वंचित घटकांच्या प्रश्नांना आवाज दिला.
त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाने शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथांपासून दूर राहावे असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले. सन्मानाला उत्तर देताना मल्लेश चौगुले यांनी अण्णाभाऊंचे साहित्य आणि सामाजिक विचार आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाने प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी अण्णाभाऊंचे साहित्य आणि संविधान या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैलहोंगल तालुक्यातील कोल्हादूर येथे रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनच्या वतीने सुमारे 1 लाख रुपये खर्चाच्या सौर ऊर्जेवर आधारित पाणी पुरवठा आणि मंदिरांसाठी सौर दिवे बसवण्याच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. रोटरी जिल्हा अनुदान योजनेअंतर्गत उभारलेल्या या प्रकल्पाचा लाभ 10,000हून अधिक ग्रामस्थांसह पशुधनालाही मिळणार असून पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. 16 ऑगस्ट रोजी सौर ऊर्जेवर चालणारी वॉटर लिफ्ट प्रणाली तसेच गावातील मंदिरांमध्ये सौर दिवे बसवण्यात आले. रोटरी नियुक्त जिल्हा राज्यपाल रोटेरियन अशोक नाईक यांच्या हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ झाला. यावेळी रोटरीचे अध्यक्ष उदयसिंग राजपूत, सचिव नंदन रागी, सहाय्यक राज्यपाल राजेश कुमार तळेगाव, आनंद गुमास्ते तसेच ग्रामस्थ व प्रमुख नागरिक उपस्थित होते. कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागामार्फत राज्यात सुमारे 15,000 शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. बिदर जिल्ह्यात 663 शिक्षक पदांची भरती जाहीर झाली असून त्यात मराठी माध्यमासाठी स्वतंत्र पदांचा स्पष्ट समावेश नसल्याने मराठी भाषिक पालक, विद्यार्थी व शिक्षक उमेदवारांमध्ये नाराजी आहे. भालकी, औरादबी, कमलनगर, बसवकल्याण, हुमनाबाद व हुलसूरसह जिल्ह्यातील विविध भागामध्ये मराठी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये समाधानकारक विद्यार्थी संख्या असतानाही शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठी माध्यमांसाठी स्वतंत्र शिक्षक पदे जाहीर करून अधिसूचनेत दुरुस्ती करावी अशी मागणी 16 ऑगस्ट रोजी भालकी येथे झालेल्या संयुक्त बैठकीत करण्यात आली. शासनाने मागणीची दखल न घेतल्यास मराठी माध्यमाचे पालक, विद्यार्थी व पात्र बीएड, डीएड उमेदवार आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशाराही देण्यात आला. बेळगाव राऊंड टेबल BRT 119ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ज्वेल एक्सचेंज सोहळा डाऊनटाऊन येथील बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी 2026-27 साठी विनय कटगेरी यांची चेअरमनपदी, रोहन एस गुरव यांची व्हाईस चेअरमनपदी, रामचंद्र हेगडे यांची सेक्रेटरीपदी आणि बंदे नवाज अत्तार यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. तर सोहन चौधरी यांनी मावळते चेअरमन म्हणून पदभार सोपवला. प्रमुख पाहुणे एरिया 10चे चेअरमन रोहित इंगळे यांनी मावळत्या कार्यकारिणीच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. 2025-26 मध्ये संस्थेने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, पाठ्यपुस्तक वाटप, करिअर मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, क्रीडा दिन आणि पर्यावरणपूरक गणेशा ऑन व्हील्स यासह विविध सामाजिक उपक्रम राबवले असून या कार्याची दखल घेत BRT 119ला राऊंड टेबल इंडियाकडून राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल Q1 रिकग्निशन मिळालं आहे. विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नालतवाड शहराचे आराध्य दैवत शरण वीरेश्वर यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या भव्य प्रवेशद्वाराचे काम भूमिपूजनानंतर 6 वर्षे उलटूनही अर्धवट अवस्थेत आहेत. माजी आमदार AS पाटील नढळी यांनी स्वखर्चातून प्रवेशद्वार उभारण्याची घोषणा केली होती, तर आमदार बसनगोडा पाटील यत्नाळ यांनी 1 लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती. त्यानंतर आमदार CS नाडगौड यांच्या उपस्थितीत ही भूमिपूजन करण्यात आले. महांतेश गंगनगौड यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी कॉलम उभारण्याचे काम सुरू केले. मात्र आराखडा तयार करणाऱ्या अभियंत्यांच्या निधनानंतर तांत्रिक अडचणींमुळे काम रखडल्याचे सांगण्यात येते. मात्र 6 वर्षांचा विलंब योग्य नसून राजकारण बाजूला ठेवून पर्यायी तांत्रिक सल्ला घेऊन प्रवेशद्वाराचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी युवा जनसेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवानंद वाळी यांच्यासह नागरिक व भाविकांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्गापासून जुन्या बेळगाव नाक्यापर्यंतच्या BS येडियुरप्पा मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करून तसेच निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. मोठा गाजावाजा करत माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांचे नाव या मार्गाला देण्यात आले. मात्र कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातच या रस्त्याच्या डागडुजीकडे प्रशासनाचे लक्ष जाते असा आरोप नागरिकांकडून होत आहे. दररोज हजारो नागरिकांची या मार्गावरून ये-जा असते.
मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी स्वारांचे अपघात होत असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी तरी रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून मार्गांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव तालुक्यातील विविध मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तुरमुरी, बाची, कोनेवाडी, उजगाव, मन्नूर, हिंडलगा, सुळगा, गणेशपूर, विजयनगर, बेनकनहळ्ळी आदी शाळांतील विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या आणि पेन्सिल किट देण्यात आले. युवा समितीचे पदाधिकारी आशिष कोचेरी यांनी मातृभाषेतून शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगून पालकांनी मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्याचे आवाहन केले. मागील 9 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून मराठी शाळांची पटसंख्या वाढवणे आणि त्या टिकवून ठेवणे हा त्यामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाला समितीचे पदाधिकारी, शिक्षक, शाळा सुधारणा समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.